हे आहे मुली. किती दुःखाची गोष्ट आहे. 1,000 रुपये पेन्शन देण्यासाठी ईपीएफओ सांगते की आमच्यावर पैसेच नाही आणि सरकारकडून 1,000 कोटी रुपये दरवर्षी घेत असते. नाही तुमच्याकडे इतके पैसे आहे. मी सावंत समोर सांगितलं इतके पैसे आहे यांना स्वतः माहिती नाही. नमस्कार ईपीएस 95 पेंशनदार को आपका स्वागत है हमारे यूट्यूब चैनल टेक्निकल मोदी 2.0 में। ईपीएस 95 पेंशन बढ़ोतरी को जैसे कि मैंने आपको जानकारी दी थी किस प्रकार से ईपीएफओ कार्यालय के सामने धरना प्रदर्शन किया गया था, वह वीडियो काफ़ी बड़ी हो गई थी जिसकी वजह से मैं आपको पूरी जानकारी नहीं दे पाया था, जिसके बारे में मैं आपको इस वीडियो में जानकारी देने वाला हूँ। जहां पर जो कि आपको पता ही है कि वीरेंद्र सिंह राजावत जी ने ईपीएफओ कार्यालय के साथ धरना प्रदर्शन किया था और जिसमें कि सभी पेंशनधारक इकट्ठा हुए थे और उसके बाद जो कि क्या बातचीत हुई है उसके बारे में हम आपके साथ चर्चा करने वाले हैं। सबसे पहले जानते हैं कि वीरेंद्र सिंह राजावत जी ने वहां पर क्या बोला था। म्हणजे या ऑफिसर तर म्हणत नाही, सांगण्यात तात्पर्य असं आहे ईपीएफओ जे यंत्रणा हे जे लोक आहे यांना स्वतः माहिती नाही इतके पैसे आहेत. इन्स्पेक्शन फी इतकी येते अरबोमध्ये येऊन आली यांना स्वतः माहिती नाही. जो अनक्लेम्ड पैसे आहेत ते कुठे गेले यांना माहितीच नाही. 57,000 कोटी रुपये सिनियर सिटीजन फंड मध्ये देऊन टाकले. इतके उदार आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. पुष्कळशा गोष्टी आजची गोष्टी आहे जास्ती या ठिकाणी बोलत नाही. सांगण्यात तात्पर्य असं आहे की ईपीएफओ कडे भरपूर पैसे आहेत. आपले लोक वेगळी बालची खाल काढतात. ते आपले लोक सांगतात कुठे तुमचे पैसे आहे हो. और समजा एखाद्या व्यक्ती 78 मध्ये लागला असेल त्यावेळी त्यांचे जर त्याचे 80 रुपये कापले गेले असतील तर 80 रुपयाची किंमत आहे 80 रुपये आहे का ती लाभामध्ये आहे. म्हणून एक आपण आपली हक्काची लढा लढायचा आहे लक्षात ठेवा. हे डोक्यातून काढून नका. काय असं मित्रांनो आहे आपले नेते लोक ते सांगतात की हो पेन्शन तुम्हाला फॉर्म्युल्याप्रमाणे भेटली. आता कशाची पेन्शन आली मग कोश्यारी समिती का झक मारायला बसवली होती का. कोश्यारी समितीचे रिक्रुट असेल 2,000 रुपये लावून आजपर्यंत सरकार काही पूर्ण करू शकली. याचा अर्थ असा आहे की आमची मागणी हक्काची मागणी आहे आणि ती आम्ही घेतल्या सगळ्या राहणार नाही. आणि त्याच्या पाठपुरावा उच्च पातळीवर अत्यंत प्रखरतेने होत आहे आणि प्रवेश सत्रामध्ये होत आहे. मिनिमम पेन्शनच्या बद्दल 2 लाईन तुम्हाला बोलतो. पहिली गोष्ट अशी आहे की माननीय कमांडर साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे डांगे साहेबांची लिगल टीम आहे अमरावतीची त्यांनी सिद्ध करून दिलेलं आहे की 6,215 रुपये हे तुम्ही तुमच्या व्याजामधून देऊ शकता. किती 6,215 रुपये व्याजामधून द्या. बाकी उरलेले पैसे ते कुठे मागायचे त्याच्यासाठी हा जो आपला लढा आहे. आज तुम्ही आंदोलनाची आपली नोटीस वाचली असेल त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की मिनिमम पेन्शनसाठी भारत सरकारच्या 61 वर्षापासून 1.16 अनुदान तो 8.33 करण्यात यावे असे सीबीटीमध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात आले. नंबर 1. नंबर 2 हार पेन्शनसाठी सांगतात आमच्यावर पैसेच नाही. त्यासाठी सांगण्यात आलेलं आहे की हार पेन्शनसाठी लागणारा पैसा हे तुम्ही वित्त विभागाकडून मागा. त्यांना सरळ सांगा की हे भारत सरकारला द्यावं लागेल. सुप्रीम कोर्टच्या डिसिजन आपल्याला इम्प्लिमेंट करायचे आहे. सुप्रीम कोर्टचे डिसिजन इम्प्लिमेंट करताना हायर पेन्शनवाले किती लोक आहे हात वर करावर. हायर पेन्शनवाले किती लोक आहे हात वर करा. फार कमी लोक आहे या ठिकाणी काय हरकत नाही. हायर पेन्शनचा मुद्दा एनईसीने धरलेला आहे. मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो हायर पेन्शन सरकारची अजिबात द्यायची इच्छा नव्हती. पण जेव्हा 20/12/2024 कमांडर साहेबांची बैठक झाली साहेबांना सांगितलं की सर हायर पेन्शन ही आमचा मुद्दा आहे आणि तेव्हा मिनिस्टर साहेबांनी निसक्त सांगतो परमात्मा साक्षी आहे कि साथियों आपने जाना कि वीरेंद्र सिंह राजावत जी ने जानकारी दी है कि किस प्रकार से सरकार की रणनीतियां काम कर रही है और जल्द से जल्द हमको कोई ना कोई बड़ा कदम जरूर उठाना होगा जिसके चलते हमारी पेंशन या कोई भी हमको बड़ी खुशखबरी देखने को मिल सकती है, जिसको लेकर जल्द ही कई बड़ी और अपडेट आने बाकी है, जिसमें कि वीरेंद्र सिंह राजावत जी, रमाकांत नरगुन जी और जो कि हमारे कमांडर अशोक रावत जी सीबीटी मीटिंग को लेकर कई बड़े और मुद्दों के बारे में चर्चा करने वाले हैं जो कि श्रम मंत्रालय से होने वाले हैं। उसके बारे में भी हम आपको नेक्स्ट वीडियो में अपडेट देने वाले हैं। यदि आपने अभी तक हमारे इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया चैनल को सब्सक्राइब कर दे, वीडियो को लाइक कर दे, बन रही है हमारे साथ इसी प्रकार से वीडियो के अंत तक लेकर करता हूँ अलविदा। तब तक के लिए जय हिंद जय भारत।